नमस्कार, मी सचिन गजानन बोरवार. मी बायर कंपनीचा प्रतिनिधी आहे आणि आज आलेलो आहे आपण कडा बीड येथील पुंडी या गावामध्ये. तर आपण कांद्यासंदर्भात काही शेतकऱ्यांचं मनोगत इथं शेतकरी व्यक्त करणार आहेत, तर ते जाणून घेऊ त्यांच्या मार्फत. चला. नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव विलास कोंडीबा काकडे, राहणार पुंडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील रहिवासी असून माझा मोबाईल नंबर आहे 77 45 84 82 56. आणि या पुंडी गावामध्ये बरेचसे शेतकरी या ठिकाणी कांद्याची लागवड करतात. अच्छा. परंतु आम्ही या ठिकाणी कांद्याची लागवड करत असताना या ठिकाणी आम्ही काय करतो, सुरुवातीला बीज प्रक्रिया करतो. अच्छा. आणि या बीज प्रक्रियामध्ये इव्हरगोल बुरशीनाशक औषध जे आहे ती औषध आम्ही त्या ठिकाणी बीज प्रक्रिया म्हणून वापरतो. त्याचं प्रमाण सांगू शकता का? त्याचं प्रमाण असं आहे सर, 1 किलोला 1 ml त्या ठिकाणी वापरतो आणि 5 ml त्या ठिकाणी हे घेतो. त्याच्यामध्ये पाणी वापरलं. त्याचा तुम्हाला काय रिझल्ट काय भेटला? सर, त्याचा असा रिझल्ट मिळाला की आम्हाला त्या बीजाची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे झाली. अच्छा. आणि उगवण क्षमता चांगली झालेली असून रोपाची वाढ सुद्धा चांगली झालेली. अच्छा. त्याचबरोबर त्या बीज प्रक्रियेमुळं आमच्या त्या रोपाची जी मुळं येतं त्या मुळाची मर कमी झालेली आहे सर. तर ह्या बायर कंपनीचं जी लिक्विड आहे किंवा ते औषध आहे इव्हरगोल, त्यामुळं शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे बेनिफिट त्याचा मिळू शकतो. आता मला सांगा की याच्यानंतर इव्हरगोल तुम्ही कधी वापरता? यानंतर सर, यानंतर आम्ही काय करतो, रोप उपटतो. आणि रोप उपटल्यानंतर ज्या वेळेस त्याची लागवड करायची असतो ती रोप उपटून आम्ही प्रत्येक याच्यामध्ये बकेटमध्ये म्हणा किंवा घमेल्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी घेतो आणि त्या पाण्यामध्ये त्याचे बुड काय करतो, बुडवतो. अच्छा. आणि ते बुडवल्यामुळं तो की कांदा नासतो वगैरे, काही सड होते, काही मर होते. तर ह्या बाहेरचं जी इव्हरगोल आहे 99% किंवा 95% तरी त्याचा आपल्याला काय मिळतो, रिझल्ट मिळू शकतो. अच्छा. म्हणजे तुमच्या कांद्याला त्याच्यात काय काय 2-3 फरक तुम्हाला मेजर सांगता येईल का? हा फरक पडला, जशी मर थांबते, त्याच्यानंतर आकार जो आहे तो आकार सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतो. आणि त्याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी सुद्धा चांगल्या प्रकारे बाहेरचं जे औषध आहे त्याच्यामुळे ते होऊ शकतं. धन्यवाद.